रामकृष्ण हरी. तर आज आपण सुरू करत आहोत अध्याय 30वा. तर आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की विप्रभारेचा शोक आणि साधूचा उपदेश. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. श्री गणेशाय नमः. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. तर मग नामधारकाने सिद्धला श्री गुरूंनी पुढे कोणती लीला दाखवली असे प्रश्न विचारला असता सिद्ध म्हणाला, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात राहत असताना त्यांची सर्व दुर्कीर्ती झाली. ते म्हणतात ना, वाऱ्या हाती माप चाले संतांचे, तशी त्यांची सर्व दुर्कीर्ती झाली. त्यांच्या दर्शनास येणाऱ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होत असत. आधी व्याधींनी गांजलेले लोक श्री गुरूंनी आपल्या सांगितलेल्या उपायांना बरे होत असत. अशा प्रकारे श्री गुरूंच्या कृपाप्रसादाने अनेकांचे कल्याण झाले. त्या काळात उत्तर देशातील माहूर गावात एक श्रीमंत ब्राह्मण राहत असे. त्याचे नाव गोपीनाथ. तो व त्याची पत्नी दत्तात्रयांची उपासना करीत. या दाम्पत्याची मुले जगत नव्हती, म्हणून तो आणि त्याची बायको खूप दुःखी होते. पुढे दत्तकृपेने एक मुलगा झाला. त्याचे नाव दत्त असे ठेवण्यात आले. गोपीनाथ व त्याच्या पत्नीने त्याला लाडाकोडात वाढविले. 5व्या वर्षी त्याची मुंज केली. 12व्या वर्षी त्याचा विवाह केला. दत्त व त्याची पत्नी एकाच वयाची होती. ती दोघे सुंदर व सुलक्षणी होती. दोघांचे एकमेकावर अतिशय प्रेम होते. सर्व काही सुखात आनंदात चालले होते, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 16 वर्षाच्या दत्ताला क्षयासारखा दुर्धर रोग जडला. त्याला अन्न पाणी रुचेना, एकसारखा ताप येऊ लागला. अशक्तपणाने तो अंतुरणाला खेळला. अनेक औषधोपचार केले, पण उपयोग झाला नाही. त्यावेळी त्याच्या पत्नीने त्याची खूप सेवा केली. पती भोजन करीत नाही म्हणून तीही अन्नोदक घेत नसे. अन्न पाणी सोडले तिने सुद्धा. तिचे सासू सासरे भाऊ बंद सर्व ती जण तिची समजूत काढायचे, पण ती कोणाचेही ऐकत नसे. तिने शृंगार टाकला आणि अहोरात्र पतीची शुश्रूषा करू लागली. दत्ताला बरे वाटावे म्हणून त्याच्या मातापित्याने पत्नीचे अनेक दैवी उपाय केले. जप, होम हवन, ब्राह्मण भोजन, नवस, व्रताचरण असे सर्व काही केले, तेही व्यर्थ ठरले. व्याधी बळावतच गेली. व्याधी वाढतच गेली. शेवटी वैद्यांनी हात टेकले. हा मुलगा वाचणार नाही असे स्पष्ट सांगून टाकले. दत्तकृपेने झालेल्या आपल्या एकुलता एक पुत्राला अल्पायुषी मरण येणार म्हणून त्याचे माता पिता हवालदिल झाले. खूप दुःखी झाले. त्याची पत्नी रडू लागली. धाय मोकलून रडू लागली. सर्वांनी दत्तात्रयांचा धावा केला. त्यावेळी माता पित्रांना दुःख करताना पाहून दत्ताने त्यांचे सांत्वन केले. तो म्हणाला, आई बाबा, तुम्ही शोक करू नका. माझे भोग संपत आले आहेत. आपला जेवढा ऋणानुबंध आहे तेवढाच काळ मी तुमचा पुत्र म्हणून जन्मलो. आता निरोप देण्याची वेळ आली आहे. मला तुमची सेवा करायची होती, पण ती इच्छा राहूनच गेली. ते ऐकून दोघांनाही भडभडून रडू लागले. पुत्राला कवटाळून ती दोघे ओक्साबोक्षी रडू लागली. तो पत्नीला म्हणाला, प्रिये, तू माझ्यासाठी खूप कष्ट सोसलेस, पण ते व्यर्थ ठरले. मी तुझा पूर्वजन्मीचा वैरीच होतो जण. तुला जराही सुख दिले नाही. माझ्याशी लग्न करून तू दैवहीन झालीस. आता तुझे सौभाग्यही राहणार नाही, म्हणून तू माहेरी जा. हे ऐकून तिला मूर्छाच आली. ती बेशुद्ध पडली. सावध झाल्यावर ती पतीला म्हणाली, तुमच्या वाचून जगण्याची मी कल्पनाच करू शकत नाही. मी तुमच्या बरोबर येईन. तिने दुःखाने रडणाऱ्या सासू सासऱ्यांना तिला म्हणाली, चिंता करू नका. अजूनही आशेचा किरण दिसतो आहे. मी गाणगापुराच्या नरसिंह सरस्वती स्वामींचे महात्म्य ऐकले आहे. आम्हा दोघांना तेथे पाठवा. त्यांच्या दर्शनाने माझ्या पतीला नक्की बरे वाटेल. साधूंच्या कृपादृष्टीने अनेकांना जीवदान मिळाल्याच्या चमत्कारिक घटना या भारतवर्षात घडलेल्या आहेत. म्हणून गोपीनाथ व त्याच्या पत्नीने आपल्या सुनेला गाणगापुरास जाण्याची अनुमती दिली. त्यांना वंदन करून ती पतिव्रता आपल्या आजारी नवऱ्याला डोलीत बसून महत् प्रयासाने खूप
खडतर दर मजल करत खडतर वाटेतून चालत गाणगापुरात आले. तेथे एका धर्मशाळेत उतरले. तिने गावकऱ्यांकडे घुसेगुरूंची चौकशी सुरू केली. तेव्हा ते स्नानासाठी संगमावर गेल्याचे कळले. पतीला सांगून संगमावर जावे असा विचार करून ती बिराडी आली. तो काय, तिचा पती केव्हाच गतप्राण झाला होता. प्रवासाची दगदग त्याला सहन झाली नव्हती. पतीचा निष्प्राण देह पाहून तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. ती हंबरडा फोडून आक्रोश करू लागली. जमिनीवर गडबडा लोळू लागली. उरात सुरी भोसकून जीव द्यायला उद्युक्त झाली. पण लोकांनी धावत येऊन तिला आवरली. बाया बापुडे तिचे सांत्वन करू लागल्या. पण काही केले तिचा शोक थांबेना. देवा, हे तू काय केलेस? मी किती आशेने येथे आले होते, पण तू मला निराश केलेस. आता मी काय करू? सासू सासऱ्यांना काय सांगू? सौभाग्य प्राप्तीसाठी मी किती व्रते आचरली, मंगळागौर पूजली, पण सर्व व्यर्थ झाली. गौरी माझ्यावर रुसली. चोरांनी माझे मंगळसूत्र लुटले. कोठे गेले माझे पुण्य? पती माझा प्राण होता, तोच राहिला नाही. आता जगून तरी काय करू? हे प्राणनाथा, मी पापिनी आहे. येथे आणून मी तुम्हाला मृत्युमुखी लोटली. तुमच्या विरहाने तुमचे माता पिता प्राणत्याग करतील. अशा प्रकारे मी 3 हत्यांना कारणीभूत ठरेल. लोक माझी निंदा करतील, मला अपवित्र म्हणतील. ती असहाय्य होऊन रडत होती. तिची केविलवाणी अवस्था पाहून लोकांनाही रडू येत होती. तेवढ्यात त्या ठिकाणी जटा भस्म त्रिशूलधारी असा एक साधू आला. तो तिला समजावीत म्हणाला, मुली, नियतीने जो काही ललाट लेखलेला आहे त्याप्रमाणे सर्व घडते. तू कितीही शोक केलास तरी तुझा पती जिवंत होणार नाही. येथे जमलेल्या प्रत्येकाला मरण आहेच. पक्ष्यांनी काही काळ एका झाडावर गोळा व्हावे आणि मग चौकडे पांगावे, तसाच हा संसार. येथे कोणाच्या जाण्याचे दुःख करावे. सर्व प्राणी कर्माच्या अधीन आहेत. प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्मतो, सुख दुःख भोगतो आणि मरतो. आपले पूर्वकर्म भोगल्याशिवाय कोणाचीच सुटका होत नाही. ही सर्व सृष्टी मायेने व्यापलेली आहे. जन्मल्याबरोबर नातीगोती जोडली जातात, संबंध निर्माण होतात. मृत्यूने त्यावर पडदा पडतो. जाणाऱ्याशी जशी भावनिकता जोडली गेलेली असते त्या प्रमाणात मागचा दुःख करतो. हा संसार स्वप्नासारखा आहे, सतत भ्रमित करणारा आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस क्षणभर. तसा हा संसार दुःखाचे मूळ, सतत भ्रमित करणारा आहे. हा संसार चंचली, प्रत्येक गोष्ट काळाच्या ओघात विनाश पावते. कोणी अल्पायुषी मरतो, कोणी दीर्घायुषी ठरतो. काळ देवादिकांनाही सोडत नाही. मनुष्याची काय कथा? तुझे अनेक जन्म झाले, तेव्हाही तू कोणाची तरी पत्नी होतीस. त्या जन्मातल्या पतींची आठवण करून तू आज रडतेस काय? नाही ना, मग आताही रडू नकोस. पंचमहाभूतांच्या संघाताने बनलेला हा देह म्हणजे मलमूत्राचे आगर. त्यातून प्राण गेला की दुर्गंधीने भरलेले जड द्रव्य. त्याचा कसला मोह धरतेस? तू कोण आहेस? कोठून आलीस? तुझे वास्तविक स्वरूप कसे आहे? त्याचा नीट विचार कर. येथे आपले हित आपणच साधायचे आहे. त्याशिवाय या भवसागरातून सुटका होणार नाही. ते ऐकून तिचा शोक काहीसा कमी झाला. साधूला वंदन करून ती म्हणाली, महाराज, माझा उद्धार करा. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मला मार्ग दाखवा. तुम्ही सांगाल तसेच मी वागेल. अध्याय 30 समाप्त. लवकरच आपण अध्याय 31 घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. राम कृष्ण हरी.